बातमी समोर येते। मुलीच्या लग्नाचं वय आता 9 वर्ष करण्यात येणार आहे। तसं संसदेमध्ये विधेयक सुद्धा मांडण्यात आलंय आणि त्याचमुळे लवकरच हा कायदा होणार असून मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून थेट 9 इतकं होणार आहे। नेमकं हे कुठे झालंय आणि का करण्यात आलंय या संदर्भातला विशेष रिपोर्ट पाहूया। मुलींच्या लग्नाचं वय कमी होणार। लग्नाचं वय 9 वर्ष करण्यासाठी कायदा। मुस्लिम मुलींच्या लग्नाचं वय कमी करणार। सध्या भारतात मुलींचं लग्नासाठी वय 18 वर्ष बंधनकारक आहे। आता हेच वय 21 वर्ष करण्यासाठी भारतात हालचाली सुरू आहेत। भारतापासून अवघे 2 देश दूर असलेल्या इराकमध्येही मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्ष इतकंच आहे। मात्र आता इराकमध्ये मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत धक्कादायक कायदा करण्यात येणार आहे। आता हेच वय 18 वर्षांवरून 9 वर्षांवर आणण्याच्या तयारीत इराक सरकार आहे। या संदर्भातलं विधेयक इराकच्या संसदेत मांडण्यात आलंय। या विधेयकामुळे जगभरात मोठी चिंता व्यक्त होऊ लागली आहे। अनेक देश आणि विचारवंतांकडून या विधेयकाला विरोध होऊ लागलाय। कारण या निर्णयामुळे तरुण मुलींच्या शिक्षणावर निर्बंध येतील, मुलींच्या आरोग्यावरही परिणाम होणार आहे। बालविवाहांमुळे मुलींना शाळा सोडावी लागेल, अकाली गर्भधारणा आणि घरगुती हिंसाचार वाढण्याची भीती आहे। इराकमध्ये जर या संदर्भात विधेयक मांडल्या जात असेल आणि अशा पद्धतीचा कायदा केला जात असेल तर ते अत्यंत बेशर्म, लज्जास्पद आणि निषेधार्ह अशा पद्धतीची घटना ठरणार आहे। असं होऊ नये आणि या बाबतीमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेसारख्या संघटनांनी सुद्धा, आंतरराष्ट्रीय संघटनांनी सुद्धा लक्ष घालायला पाहिजे, कारण हा शेवटी मानवी हक्काचा मुद्दा आहे। इराकच्या या निर्णयामुळे मानवाधिकार संघटनांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे। मात्र भारताशेजारील इतर मुस्लिम बहुल देशात मुलींच्या लग्नाचं वय काय आहे तेही आपण बघूयात। भारतात 18 वर्ष हे वय आहे। बांगलादेशातही 18 वर्ष, पाकिस्तानमध्ये 16 वर्ष आहे, अफगाणिस्तानमध्ये मुलींच्या लग्नाचं वय 16 वर्ष आहे, तर इराणमध्ये 13 वर्ष। युनिसेफच्या अहवालानुसार इराकमध्ये 28% मुलींची लग्न ही 18 वर्षांच्या आधी होतात। आता याला कायद्याची जोड मिळाली तर हे प्रमाण भयानक वाढणार। याचा दूरगामी परिणाम इराकच्या महिलांवर होणार आहे। सारं जग प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना इराकचा प्रवास मात्र आदिम काळाकडे सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।